कोल्हापूरमधून ही बातमी असून कोल्हापूर जिल्ह्यामधल्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय। विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा आणि त्यासाठी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे। तर विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण आणि काही घरांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे। विशाळगड परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून कोल्हापूर जिल्ह्यामधील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय। विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा, त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। काही घरांवर दगडफेक सुद्धा झालेली आहे। आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय। या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना जी आहे ती आक्रमक झालेली असून विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा, त्यासाठी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली असून अनेक घरांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलेला आहे। विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दर्ग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना भी मारण्यात आले। इकडे विशाळगडावर पोलीस प्रशासन असून भी विशाळगडावर मारण्यात आले, मुस्लिम समाजाला मारण्यात आले पोलीस प्रशासन असून भी। हे बघा दगडफेक झाले, बायकांना पोरांना लहान लहान 4-4 3-3 वर्षाच्या पोरांना इकडे मारहाण केली। तर आपण हा आवाज ऐकतोय तिथल्या नागरिकांकडनं गोंधळ सुरू आहे। नागरिकांचा संताप या ठिकाणी व्यक्त होतोय कारण अनेक घरांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली असून अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली आहे। तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। मुस्लिम लोकांना भी मारण्यात आले इकडे विशाळगडावर।